मुंबईत सध्या पावसाची विश्रांती, पण हवामान विभागाचा आज मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा. मुंबईला काल दिवस रात्र पावसानं झोडपलं. पहाटे 5:30 पर्यंतच्या 21 तासात 165 मिलीमीटर पाऊस, तर मुंबईच्या उपनगरांमध्ये 250 मिलीमीटर पाऊस. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 41 पैकी 22 दरवाजे उघडले. मध्य प्रदेशातल्या पावसामुळे तापी नदीला दुथडी. गोंदियात 5 दिवसांच्या पावसानं भरून निघाला बॅकलॉग. गोंदिया जिल्ह्यात सरासरी 240 मिलीमीटर पावसाची नोंद. 4 तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद. सावंतवाडी तालुक्यातल्या चौकुळ गावात वादळी वारा आणि मुसळधार पावसाचं थैमान. 24हून अधिक घरांची कौलं उडाली. लहान मुलं, महिला आणि वृद्धांचा जीव आला होता धोक्यात. राम मंदिर दान चोरीवरून उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग. आज मुंबईतील दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती आणि रामरक्षा आंदोलन. वरईचा सातबारा कुणाच्या नावावर नाही. 2029 मध्ये महायुतीचाच विजय होणार. माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये सचिन अहिरांचा मोठा दावा. आदित्य ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद नसल्याचंही वक्तव्य. मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धेंच्या पॅनलचा दणदणीत विजय. सहस्रबुद्धे यांना 506 पैकी 349 मतं, तर केतकरांना फक्त 157 मतं. दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा भारतावर 4 गडी राखून विजय. बेथेलचं तुफान अर्धशतक. अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा सलग 3रा पराभव. फ्रान्स आणि मोरोक्को वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मोरोक्कोचा कॅनडावर 3-0 विजय, तर एम्बापेच्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सचा पॅराग्वेवर विजय. आमिर खान आज करणार 3रा निकाह. बंगळुरूच्या फॅशन डिझायनर गौरी स्प्रॅट सोबत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सेहरा चढवणार.